हाय हॅलो नमस्ते. कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आणि आत्ता दुपारचे 3 वाजले आणि व्हिडिओला मी उशिरात सुरुवात केली कारण आम्ही गेलो होतो एका ठिकाणी, पण पाऊस यायला लागला त्यामुळे मग पुन्हा वापस आलो. तर मग त्याच्यानंतर माघारी आल्याच्यानंतर मी स्वयंपाक वगैरे बनवला आणि त्याच्यानंतर जेवणं वगैरे केले. मग थोडासा उशीर झाला. तर इथं शाश्वतीची मस्ती चालली आहे, ती बोलत होती काहीतरी, तेच मी शूट करीत होते. तर माझं ना किचनमधलं थोडंसं आवरायचं राहिलं आहे कारण आम्ही गेलो होतो पण पाऊस येत होता, त्याच्यामुळे मग तसंच माघारी आलो. इथं म्हणजे 2-3 किलोमीटर गेलो असं आणि माघारी आलो कारण गाडीवर पाऊस लागत होता खूप, त्यामुळे म्हटलं नको जायला उगं आजारी वगैरे पडायला. त्याच्यामुळे मग गेलो पण आलो थोडंसं, लगेच पुढं गेलो की 2 किलोमीटर गेलो असेल की लगेच माघारी आलो. तर मग तिथून सकाळी 10 वाजताच गेलो आम्ही. तर तिथं थांबलो, 1-1.5 तास थांबलो चांगलं की पाऊस कमी होईल म्हणून, पण काही पाऊस कमी झाला नाही. तर मग तसंच माघारी आलो कारण म्हटलं दिवसभर पाऊस जर असा राहिला तर पूर्ण आजारी वगैरे पडू. त्याच्यामुळे मग तिथून आल्याच्यानंतर स्वयंपाक बनवला. 1 तासाभरात माझा स्वयंपाक झाला. त्याच्यानंतर मग जेवणं वगैरे केले आम्ही 2 वाजता आणि जेवणं वगैरे झाल्याच्यानंतर मग थोडासा आराम केला. आराम केल्याच्यानंतर मग आता 3 वाजले. तर शाश्वती पण होती आणि शिव तिकडंच राहिला आहे गावाकडं, म्हणजे त्याचे काका आले होते सकाळी. तर मग तो त्यांच्यासोबत पुढं गेला होता, तिकडूनच जायचं होतं गावाकडूनच. पण मग पाऊस आल्यामुळे आम्ही मधूनच माघारी आलो. तर जेवण वगैरे झाले, मग आराम वगैरे केला थोड्या वेळ. त्याच्यानंतर मग आता येणार भांडे घासते मी इथं. तर भांडे ना स्वयंपाकाचेच होते कारण सकाळचं मी सगळं आवरून गेले होते. म्हणजे चहाच्या वगैरे भांडे वगैरे सगळं आवरून गेले होते. किचन पण पुसलं होतं. पण आता चपात्या स्वयंपाक वगैरे बनवला, भाजी, तर किचनवर थोडंसं पीठ वगैरे सांडतं आणि स्वयंपाकाचे भांडे पण होते, जेवणाचे पण होते. तर तेच मी घासून टाकले आता आणि आता किचन वाटा पुसते. किचन वाटा एवढा काही खराब नाही आहे, पण स्वयंपाक केल्यावर कसं चपात्या वगैरे केलं तर पीठ सांडतंच थोडं, त्याच्यामुळं. आणि इथं शेजारी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्याच्यामुळे थोडासा आवाज येत असेल तुम्हाला. ते सकाळी मी सगळं काम आवरून गेले होते. चहाचे नाश्त्याचे भांडे घासले होते आणि किचन पण पुसलं होतं. त्याच्यानंतर मग कपडे धुतले होते, फरची वगैरे सगळं मी पुसून गेले होते. पण कसं स्वयंपाक केल्याच्यानंतर मग किचन पण खराब होतं ना, तर तेच मग आता किचन पुसत होते. तसं मी लवकर आवरलं होतं, लवकर उठले होते त्यामुळे, आणि इथं काम चालू आहे त्याच्यामुळे भरपूर असा आवाज येतो आहे. तर चला मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझं दूध पण तापवायचं राहिलं होतं, तर ते दूध पण मी तापवायला ठेवते आणि नंतर मग फ्रेश पण होते. आता बाकीचं सगळं आवरून झालं आहे माझं, फक्त किचनच राहिलं होतं. घरं पण झाडून घेतलेत. घरं तर तशी खराब नव्हते झाले कारण सकाळीच मी पुसलं होतं, त्याच्यामुळे. आता फक्त शाश्वती आली इथं मध्ये. तिला आहे ना खारीक पाहिजे नव्हती, तर ती मला म्हणत होती मम्मी मला खारीक दे खायला, तिला आवडते खूप खारीक. तर तेच मग मी इथं तिला म्हटलं थांब 2 मिनटं देते मी. आणि दूध पण मला तापवायला ठेवायचे. त्याच्यानंतर मग हातपाय वगैरे धुवून केस वगैरे विचरीन आणि फ्रेश होईन मी. चला तर मग इथं खूप आवाज येतो आहे, तर मग मी व्हिडिओ ना इथंच एंड करते. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.